राज्यातील महायुतीला भोसरीतून पहिला धक्का। विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्षच पक्षाला ठोकणार रामराम। गेल्या लोकसभेनंतर अजित पवार यांना दुसरा धक्का। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी बंडखोरी शमविण्यासाठी नाकेनऊ आलेल्या महायुतीला विधानसभेचे वारे जोर धरण्यापूर्वीच पिंपरी चिंचवड शहरातून बंडखोरीचा झटका बसणार आहे। बंडामध्ये अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा सहभाग असल्याने गेल्या लोकसभेवेळी पार्थ पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार यांना दुसरा धक्का बसणार आहे। भोसरीतील विधानसभेच्या उमेदवारीवरून ही बंडखोरी झाल्याने महायुतीमधील राज्यातील खदखदही बाहेर येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बॅकफुटवर जावे लागले। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला याचा मोठा फटका बसला। त्यानंतर आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे। उमेदवारी मिळणार का आणि मिळाली तर महायुतीचा उमेदवार म्हणून मतदारांचा कौल मिळणार का अशा संभ्रमात तीनही पक्षांचे इच्छुक आहेत। महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असणाऱ्या मतदारसंघातील इच्छुकांना अधिक खदखद आहे। पिंपरी चिंचवड शहरातील हीच खदखद रविवारी उघड झाली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आणि खऱ्या अर्थाने महायुतीतील खदखद बाहेर आली। गव्हाणे भोसरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहेत, मात्र हा मतदारसंघ भाजपाकडे आहे। भाजपचे आमदार महेश लांडगे यांना डावलून ही जागा राष्ट्रवादीला देणे अशक्यप्राय असल्याने गव्हाणे यांनी वेळ न दवडता थेट शरद पवारांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली। आता केवळ अंतिम वाटाघाटी होऊन त्यांच्यासह काही नगरसेवक शरद पवार गटात उडी मारण्याची औपचारिकता उरली आहे। शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी गव्हाणे आणि त्यांच्या समर्थकांनी अजित पवार यांची भेट घेतली होती। भोसरीतून विधानसभा लढण्याची इच्छा गव्हाणे यांनी व्यक्त केली, मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने गव्हाणे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे। विरोधी गटाचे शहराध्यक्ष आणि भोसरीत विधानसभेचे तगडे उमेदवार आपणहून चालून आल्याची संधी शरद पवार सोडण्याची शक्यता कमी आहे। मात्र असे झाल्यास अजित पवार काय भूमिका घेतील हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे। शहरात भोसरीसह पिंपरी व चिंचवड हे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत। पिंपरीची जागा राष्ट्रवादीची असताना भाजपच्या इच्छुकांनी या जागेवर दावा करण्यास सुरुवात केली आहे। भोसरीत भाजप जागा मित्र पक्षाला सोडू शकत नाही, त्याप्रमाणे पिंपरीत ज्येष्ठ आणि अजित पवारांच्या मर्जीतील आमदार अण्णा बनसोडे यांची जागा भाजपला जाण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे भोसरी सारखीच बंडखोरी पिंपरीत भाजपच्या इच्छुकांकडूनही होऊ शकते। चिंचवडमध्येही अजित पवार गटाचे नेते नाना काटे इच्छुक आहेत। ते काय भूमिका घेतात यावर महायुतीचे स्थानिक भवितव्य अवलंबून आहे। लोकसभेमध्ये बॅकफुटवर गेलेल्या भाजपला स्थानिक पातळीवरही घडामोडी धोक्याची घंटा आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणाऱ्या शिरूर लोकसभेमध्ये महायुतीचा पराभव झाला आहे। मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय झाला असला तरी महाविकास आघाडीला आश्वासक मतदान मिळाले आहे। यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये बंडखोरी वाढल्यास त्याचा पहिला फटका भाजपला बसणार आहे। विधानसभेवेळी भाजपचे मताधिक्यावर परिणाम झाल्यास त्या धक्क्याच्या लहरी महापालिकेपर्यंत पोहोचून सत्तेत असणाऱ्या भाजपला महापालिकेची गणितही अवघड होणार आहेत। राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवार यांनी संजोग वाघेरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवून अजित गव्हाणे यांच्याकडे जबाबदारी दिली होती। वाघेरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मावळची लोकसभा लढवली। आता गव्हाणे देखील अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याने अजित पवार यांना शहराध्यक्ष पदासाठी नवा चेहरा द्यावा लागणार आहे। केवळ नवा चेहराच नव्हे तर पक्षाची गळती थांबवण्यासाठीही त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। मी भोसरीतून विधानसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम असून हीच भूमिका सांगण्यासाठी रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली। माझ्यासह काही नगरसेवकांचीही हीच भूमिका आहे। त्यांच्या गटात प्रवेश करण्याच्या निर्णयाबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले।